मारलं ग तुला? स्वामी मला माफ करा. मी खरं खोटं काय आधी विचारायला हवं होतं ना, आधीच मारलं तुला. मम्मी 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 प्लीज, चुकलं तर माझं आहे ना. मी जर पर्स विसरले नसते तर हे सगळं झालंच नसतं. नाही ऐकून घ्यावं लागलंच नसतं. मम्मी मी खरं सांगते, मी पैसे आहे ना परत देण्याच्या हेतूनेच घेतले होते. तुला किंवा पप्पांना मान खाली घालावी लागेल असं काहीच वागणार नाही, कधीच नाही वागणार मम्मी. मी आलेच. ए कुठे निघाली आता? त्या गौतमला जाब विचारायला की तो असं खोटं का बोलला. नको नको, काही गरज नाहीये. अगं मम्मी जाऊ दे ना तिला. त्याच्यामुळे तू ताईवर हात उगारलास. त्याला विचारलं तर काय प्रॉब्लेम आहे? मग काय, पहिले स्वतःहून पैसे द्यायचे जबरदस्ती आणि नंतर खोटं बोलायचं. अगं वेडी आहे का तू? उगाच जास्ती वाढवू नको. तू नवरीचा भाऊ आहे, उगाच आपल्यामुळे लग्नात गोंधळ नको. पण हे चूक आहे ना, मग कशाला सोडायचं? हे अजिबात बरोबर नाहीये मम्मी. अगं जाऊ दे ना, मी काय ऐकलं नाही आणि मी काय बोलली नाही. काही नाही काही नाही. एक मिनिट मम्मी, तुला कुठून कळलं हे? त्याने स्वतःहून सांगितलं? नाही नाही, मला काय आठवतच नाही. मम्मी इम्पॉर्टंट गोष्टी कशा विसरतेस ग तू? हे ना तुझं असं असतं मम्मी. जाऊ दे ना जाऊ दे ना, माझं चुकलं ना. स्वामी मला आता शिक्षा करतील. आपण कशाला उगाच. तुम्ही आवरा ना पटापट, जा जा, चला चला. पमा पमा आशू, अगं काय हे, तुम्ही सगळ्याजणी अजून इथेच आहात? मुहूर्ताची वेळ जवळ आली आणि करवलीच नाहीये, असं कसं चालेल? चला लवकर आवरा. काही झालंय का? अगं मावशी ते नाही नाही मावशी, काही झालं नाहीये. का ग, तिला का थांबवलंस? मयू बोल, तुला काही सांगायचंय का? नाही अगं मावशी, तिला विचारायचं होतं की ती कशी दिसते. हो ना, ते ना जेव्हापासून ती रेडी झाली आहे ना तेव्हापासून सगळ्यांना ती हेच विचारते, ती कशी दिसते. बघ ना आता, लग्न कोणाचं आणि नट्टापट्टा कोणाला करायचा आहे. अगं मग करू दे की नट्टापट्टा. शेंडेफळ आहे ते आमचं, लाखात एक आहे. जराशी मोठी असतीस ना, याच मांडवात तुझंही लग्न लावून टाकलं असतं. बरं चला, करवली. आशू अगं तू मोठी मानाची करवली आहेस ना, तू चल पुढे पटकन. मी आणि शरू रेडीच आहोत मावशी, या दोघींना घेऊन येतो. या या लवकर. आणि तू प्लीज चल माझ्या बरोबर. हां चल चल.